सर हे बघा आपल्या कंपनीचे ब्रँडिंगचे फायनल ड्राफ्ट्स रेडी आहेत. नाईस. हा सर्वात मोठा मुख्य चौकासाठी आणि हा दुसरा सिग्नल आणि हायवेसाठी. नाही, चांगली आहेत सगळी डिझाईन्स. सगळी डिझाईन्स रेडी ठेवा. ती मुलगी बरोबर 6 वाजता इथे पोहोचेल. ती पोहोचल्या तिला हे सगळी डिझाईन्स दाखवा. शिवाय आपल्या क्लासचे एक 3-4 टी-शर्ट्स रेडी ठेवा. ती आली की तिला साईज ट्राय करायला सांगा. कुठला बरोबर बसतोय तो बघा आणि लगेच तुझं फोटोशूटचा सेटअप करून घे आणि फोटोशूट सुरू कर लगेच. हां, वेळ वाया घालवायचा नाही. येस सर, मी रेडी आहे. येणार ती येणार. बरोबर 1 तास बाकी आहे. शार्प 6 वाजता ती माझ्या केबिनमध्ये उभी असेल, मला खात्री आहे. आणि ती एकदा आली की तिचा अहंकार मी तुम्हा सगळ्यांच्या समोर कसा ठेचतो ते बघा. कमळी, ही मुलं अशीच वागत असतात. अगं म्हणून तर आमच्याकडे कोणी कोच टिकत नाही. खरं तर तुला रुजू करून घेऊन मी खूपच चूक केल्यासारखं मला वाटायला लागलंय. या मुलांना शिक्षणाचं महत्त्वच कळत नाही. कमळी, तुला झालेल्या त्रासाबद्दल मी खरोखरच तुझी क्षमा मागतो. खरं तर आपलं कॉन्ट्रॅक्ट 2 महिन्याचं आहे, पण ते राहू दे आता. मला वाटतं तू उद्यापासून नाही आलीस तरी चालेल. सर प्लीज 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 तुम्ही नका माफी मागू. यात खरंच तुमचा काही दोष नाही. नाही ग, पण मला याच गोष्टीची भीती वाटत होती. ही मुलं आज तुझ्याबरोबर जशी वागली त्यात तुझ्या जीवाला काही धोका झाला असता तर. सर असं काय बोलताय तुम्ही? हे एक खेळ आहे, मी खेळाडू आहे. खेळात त्या सगळ्या गोष्टी होत असतात की नाही, आणि मला सवय आहे त्याची. कमळी, ह्या मुलांना शिकवण्याची जिद्द मला तुझ्यात दिसतेय. तुझी तळमळ मला दिसतेय. म्हणून तर मी तुला इथे जॉब दिला ना. पण ही मुलं सुधारणार नाही आहेत. अगं 1 महिन्यावरती स्पर्धा आहेत आणि ही मुलं जर अशी वागली तर कसं काय होणार सांग बघू. सर मला काय वाटतं माहित आहे, ह्या सगळ्याचा दोष त्यांना पूर्णपणे देणं हे बी चुकीचंच आहे. म्हणजे मला एवढं कळलंय का त्यांच्यात खेळाडू वृत्ती आहे. खरं त्या खेळासाठी लागणारी शिस्त फक्त तयार केली पाहिजे आणि मला वाटतं तेच जास्त महत्त्वाचं आहे. सर तुम्ही नका टेन्शन घेऊ, ह्याची जबाबदारी मी घेतो. मी त्यांना शिस्त लावणार म्हणजे लावणारच. सर कसं आहे, आज मला बघायचं होतं का नेमकं त्यांची मजल कुठपर्यंत जाते, म्हणजे त्यांच्यातले काय चांगले गुण आहेत आणि ते कुठं कमी पडत आहेत तेवढं मला बघायचं होतं. कमळी, मला खरंच तुझं कौतुक वाटतं. एवढं सगळं होऊनही तू या मुलांना शिकवायला तयार झालीस, त्याबद्दल मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. सर सध्याला माझ्यासाठी 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही शाळा वाचवणं आणि त्यासाठी जे काय करायला लागेल ते मी सगळं करायला तयार आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यामुळे या पोरांना जर चांगली वाट मिळणार असेल तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलंच होईल की. सर ह्यांच्यातल्या एका पोराचं जरी आयुष्य माझ्यामुळं घडलं तर ह्या गोष्टीचा मला लय समाधान आणि आनंदच होईल. तुझ्या या शब्दांनी मला स्फुरण आलंय बघ. मी तुला आता फ्री हँड देतो. तुला जे हवं ते कर, पण तू त्यांच्यात तुला हवा तसा बदल घडव. आणि जमलं तर ही शाळा वाचवायला आम्हाला मदत कर. सर मी नक्कीच प्रयत्न करेन. येतो.